नमस्कार मंडळी, तर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जात आहोत एका स्पेशल ठिकाणी फिरायला. कारण माझ्यासोबत आहेत बंटी आणि बबली दोघे पण. तर ते आमच्याकडे आले होते. तर आमचा प्लॅन ठरला की कुठेतरी जायचं फिरायला म्हणून तिघं एकत्र. तर त्यासाठी आम्ही चाललो आहोत एका मुंबईतल्या एका फेमस ठिकाणी. तर आता तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे चाललो आहे नक्की ते. तर आमचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सो तुम्हाला समजेल की आम्ही कुठे व्हिजिट केली होती, तिथे तुम्हाला बघण्यासारखं काय काय आहे. हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. पोडियममध्ये मजा येते ना. लोक आता कॅमेरा घ्यायला आठवत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. तर गाईज आज आपण आलो आहोत नॅशनल पार्कमध्ये, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये, जे की बोरीवलीमध्ये आहे. बोरीवली स्टेशन पासून वॉकेबल डिस्टन्सवरच आहे. सो इथे तुम्हाला आता आम्हाला पण आयडिया नाही इथे काय काय बघायला मिळणार आहे ते. तर फायनली आता आम्ही बघणार आहोत काय आहे इथे नवीन ते. कारण मी जेव्हा लहानपणी आले होते तेव्हा इथे काय होते, वाघ होते, वाघ. आता बघूया काय आहे ते. बंटी, तू कधी आलायस इथे नॅशनल पार्कला? कधी आलायस काय? हो, मी आलेलो बट लहान असताना. अच्छा आता तर खूप वर्ष नाही आलो, त्यामुळे म्हटलं ताई आज जाऊया आपण नॅशनल पार्कला. अच्छा, ते लास्ट टाइम आपण आलेलो हा, ते तेव्हाच लास्ट ना. टाइम आपण लहान असताना. ओके. आणि माझा ऑफिस तर पहिल्यांदा बबली का लपते यार, मग ही का लपते रे? मी लपत नाहीये, तुम्ही बोलत होतात म्हणून मी बाजूला आले. बबली तू आली आहेस? मी एकदा आलेली फ्रेंड सोबत, पण असं काही मला दिसलं नाही ते. आता बघू काय. मला दिसलं होतं बाबा हरण, आम्ही तर लाईव्ह बघितले होते, कळपच होता पूर्ण. वाघ, मोर पासून सगळं बघितलेलं आहे ना. ही दुसरी गोष्ट म्हणजे हा स्पॉट कपल स्पॉट पण आहे. सो इथे तुम्हाला जेव्हा पण तुम्ही याल तेव्हा तुम्हाला अशी कपल्स पण बघायला मिळणार. आणि जर तुम्ही कॅमेरा घेऊन येत असाल तर त्यासाठी तुम्हाला चार्जेस पण पे करावे लागतील. आणि इथे ना तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारचे काही पदार्थ जे आपण गावी खातो, कोकणात गेल्यावर किंवा आपण आपल्या गावी जातो तेव्हा जे रानमेवे वगैरे खातो, ते पण तुम्हाला इथे खायला भेटतील. कदाचित आपल्याला पण खायला भेटतील. काय घेऊन चाललाय काकी? काय नेताय? कैऱ्या. ओके. वाव, किती सुंदर वाटतंय ना. आणि ना इथे ना तुम्हाला मी एक स्पॉट पण दाखवणार आहे. इकडे कपल्स भरपूर बघायला मिळणार तुम्हाला ऍक्च्युली, कारण कपल स्पॉट आहे त्यामुळे कपल खूप सारे असणार आहेत, फ्रेंड्स म्हणून पण. आणि खरी मजा तर पावसात असते इथे. बापरे, झोपाळा म्हटल्यावर बंटी पळतोय, आपण पण पळूया बबली. मला बसायचं बंटी, मला बसायचंय. तू मला बोलला होता मला धोका देणार. चांगला आहे हा बघा, हा बघा, ह्याचे चालू झाले खेळ. बबली तूच मागे कशाला राहते, तू पण जा यार. राहते. आमची जागा गेलेली आहे इथली. आपण गार्डन मध्ये पण जातो तसं पण तरी पण आमची जागा गेली. या माकडाने आमची जागा घालवली. कुठे गेले ते माकड? काहीतरी खातोय. हे माकड कसं वाकून बघतंय बघा, वाकून. ते बघा चाप्टर माकड. बघूया काय ते खातंय. ए काय खातोय? ते बघा, हा खातोय चाप्टर तिथे बसून. हा हे खाण्याचं काम चालू आहे त्याचं. बंटी तिथे पुढे पण आहे एक. तू असे छोट्या छोट्या क्लिप्स घेऊन ठेव. बंटी आमचा छोट्या छोट्या क्लिप्स घेतोय. हे बघा, बंटीला बघा, बंटीला. बंटीची शूटिंग चालू आहे बघा. बंटी सध्या शूटिंग करतोय आहे ना. आणि बबली तू काय करतेस? मी इकडे तिकडे फिरते, मला मजा येते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. यार आपल्याला तिकडे जागा आहे ते बघ, खाली आहे. ही बघ, ही बघ.
गाईज ही जी गाडी येते बंटी धावत चाललाय बघायला. ही आता गाडी येताना दिसते ना, ही तुम्हाला वाघ दर्शनासाठी गाडी आहे. याच्यामध्ये बसून तुम्ही आतमध्ये म्हणजे नॅशनल पार्कच्या आतमध्ये काही किलोमीटर्स तुम्हाला जावं लागतं. जिथे जाऊन तुम्ही या गाडीत बसून वाघ दर्शन करू शकता. पण लक आहे त्याच्यामध्ये, कारण हे म्हणता येणार नाही की तिथे तुम्हाला वाघ दिसतीलच. बंटी तू काय शोधतोयस? कारण 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 त्याचं रिझन एकच आहे, कारण की तिथे असं आहे ना की वाघ तुम्हाला पिंजऱ्यात ठेवलेले नाही आहेत, सोडलेले आहेत. त्यामुळे तुला दिसतीलच असं सांगता येत नाही. बापरे, हे बघितले हे चढले आहेत आणि इथून हे ताडगोळे काढतात. पडतील गेली आमच्या अंगावरती बाबा, डेंजरस आहे ते. आपण आता कुठल्या दिशेने जाऊया बंटी? आपण ह्या साईडला जाऊया आधी. इथे एक रस्ता गेलाय आणि इकडे एक रस्ता गेलाय. मग इकडे जाऊया म्हणतोस का? बघूया इकडे काय आहे ते. हे इकडे कुठेतरी तलाव पण आहे इकडे छोटस. इकडे काय, इकडे वन्य प्राणी आहेत काय? हा, मग आपण इकडून येऊन नंतर प्राणी आहेत तिकडे. तलाव वगैरे जे बोटिंग करतात ते इकडे आहे. तलाव आणि बोटिंग करतात ते इकडे आहे का? इकडे. ओके, मग आपण इकडे जाऊया. ठीक आहे यार. अच्छा, हे बघ तलाव आहे ते, हेच आहे ते. वाव, हे किती सुंदर बनवलंय ना, हे किती छान बनवलंय. वाव, हे लाकडाचं जे बनवलंय ते. हा ना, एक आहे रोप वाटिका नर्सरी आहे. काय, पळून नेऊया काय 4-5 रोप केलेलं आहे ना. ये है कुत्रा, नॅशनल पार्कचा कुत्रा. जिग्नू भाई. जिग्नू भाई, नॅशनल पार्कचा किंग जिग्नू भाई. हे घर नाहीये बबली. बबली तुझा गैरसमज आहे. हे घर नाहीये बबली. हे काय, हे त्यांचं ते ऑफिस आहे. तिकडे बोटिंग करतात. तिकडे बोटिंग करतायत. वाव, चला चला, पळा पळा, कम ऑन गाईज. वाव, हा काय निसर्ग आहे. पण एकदा जरा वरून जरा एक एवढा सुंदर निसर्ग आहे यार इथे, सिरियसली. तर गाईज इथे तुम्हाला आता बघायला मिळेल, इथे बोटिंग आहे. तुम्ही बोटिंग पण करू शकता. आणि मगाशी बंटीचे मी तलावाबद्दल बोलत होती ना, ते हेच तलाव आहे. ओके, हे बघ, हेच तलाव. तर मला कावळा दिसला. वाव, कावळ्या. हॅलो कावळ्या, आम्ही तुला भेटायला नाही आलोय, सॉरी. कावळे तर आपण बघतोच, पण हा नॅशनल पार्कला खाऊन पिऊन मस्त झालेला कावळा आहे. काळे कुळकुळीत एकदम. वेस्ट इंडिज वरून आलेला कावळा आहे. वेस्ट इंडिज वरून आलेला कावळा आहे. नाही, इथे ना आपल्याला जायचंय बाबा. हे बांधबीन चढून इकडून कुठे जायचं काय माहित. इथे वरती लोक राहतात. हे गावातली लोक आहेत. हे काय, हे पूर्ण दिसतात नाही बाई, घरं दिसतात समोर. हे बघा, हे इथे हे सगळी लोक, हे हे बंगलो आहेत ना, इथे लोक राहतात. हे पूर्ण त्यांचं घर आहे. आतमध्ये इकडे पूर्ण गाव आहे. आणि मूवीच्या शूटिंग झालेल्या आहेत अगोदरच्या, तर त्या पॉइंटला आपण जाऊया. यार इथे बोटिंग चाललंय. हे तलाव आहे नॅशनल पार्क मधलं. तर ही नदी आहे आय थिंक. इथे बोटिंग करतात लोक. नदी म्हणजे बोटिंग साठी पण येऊ शकता तुम्ही. इकडे आपल्याला खायला भेटतं ते इकडेच आहे. हो ना, खाण्यापिण्याची सोय सगळी आहे. आता तुम्हाला जर येऊन इथे रानमेवा खायचा असेल तर ते पण आपल्याला मिळेल. पण कपल्स भयंकर आहे इथे. सो कोणाला जर कपल स्पॉट्स कोणी शोधत असाल तर हा बेस्ट आहे. हे बघा, हे जे तुम्हाला माणसं दिसत आहेत ना, त्या महिला ज्या आहेत ना, त्यांची घरच इथे आहेत. म्हणजे आतमध्येच राहतात ही लोक. आणि आपल्याला काय वाटतं नॅशनल पार्क मध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला हे असेल असं नाहीये. इथे माणसं पण राहतात. हो, इथे प्राणी आहेत. नंतर आपण तिथून येऊया आणि इथे तुला इथे प्राणी बघायला मिळणार, जे मी लास्ट टाइम वाघ वगैरे बघितले होते. क्यूट आहे. ओहो, मांजर नाही, सॉरी, माकड. त्याला काय काय ए बावळट, काय खातेस? काय कसलं? हाय हाय.
थांब ना बंटी थांब. दे म्हणून सांग, दे म्हणून सांग. दे दे ए दे दे. दे दे बघत दे. दे. हे मराठी मूवीचं शूटिंग व्हायचं. काय झालं हिचं मागे लागलं का ते पिल्लू? ओफो हे आलं. किती क्यूट आहे ना. वाव. आला 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 आला. गेलं 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 कुठे गेलं? ही माकडी. तर तो ही माकडी नाही. माकडी नाही ना. हा. ओके. इथे काहीतरी खायला आहे बघ, काय ते. लहान यांचं गाजावाजा वेगळं आहे. हा बघ मराठीसारखा बसल्याला काय टेन्शन नाही आहे बघ. बोटिंग त्याच्या करायचं मागे लागतात तरी यांना काय नाही. खायला येते काय तुम्हाला काय पाहिजे खायला प्यायला? बोला ना काहीतरी व्हायचं असेल. बापरे इथे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे म्हणजे सगळा रानमेवा आहे. मस्त वाव. लिंबू ताक सरबत आहे वगैरे. ताक लिंबू सरबत ताक आहे छास लिंबू आहे. सरबत आहे ताक आहे त्या साई सांगतायत. ही काही वाव. हे काय आहे? पेरू आहे. बोरं आहेत ती सुकलेली. वाव किती छान आवळं आहे. आहे. हे लास्ट टाइम मी आणलं होतं त्याच्यावर मी ब्लॉग पण बनवलाय. काय हे मला मस्त नाव माहित लागतंय. नाही काय काय ते स्टार फ्रूट ओके. ताडगोळे आहेत. हे रतांबे आहेत. हे आपल्या रतांबे कोकणामध्ये रतांबे हे जाम हे आहे. जाम आहेत. हे बारीक आवळे आहेत. ही कच्ची चिंच आहे. हा तोंडाला पाणी सुटलं. वाव. ही बघ इकडे लाल चिंच आहे. लाल चिंच नाही, लाल कैरी. किती सुंदर सुंदर फ्रूट आहे ना इथे. इथे बघा सलाडचं काय मिळणार आहे इथे. मिक्स फ्रुट्स पण मिळणार आहेत. Plantation इथे खूप सारे हे आहेत ना. इथे इथून स्टार्ट होत आहे बोटिंग. ही बघ ताई, ती हिरवी चिंच. कुठली हिरवी चिंच ही ना. ही गावातली चिंच आहे. ही काय आहे? नाही, काही वेगळंच आहे. चिंच नाही आहे. त्याला काय काय म्हणतात? इलायची चिंच. बापरे ही चिंच मी वेगळीच बघितली काय. होय काय इलायची चिंच. नको चाय काका. आपण आलोय वन्यप्राणीमध्ये. बघी वाव इथे किती सुंदर आहे बघ ना. वरती आपण वरती पण जाऊया. इथे काय ते मला बघायचं आहे. हे गार्डन आहे आय थिंक ना. कृष्णगिरी काय आहे कृष्णगिरी. पण आपल्याला तिकडे जायचंय यार. क्रॉस करून जायचंय आधी. आपल्याला क्रॉस करून आधी रिटर्न येताना येऊया ना. कारण तिथून रिटर्न यायला इथून इथून रिटर्न यायला परत आपल्याला चान्स नाही. सो आपल्याला इथून एकदा जाता येईल नंतर रिटर्न येता येईल. आता जिथे आपण चाललोय ना तिथे काय काय आहे ते आपल्याला बघायला मिळतं. सफारी हे बघ. होती. हो किती सुंदर आहे. हा हाच तो ब्रिज आहे जो आपण तिकडनं हाच तो ब्रिज आहे. सो ही नदी आहे काही तलाव नाही. ही नदी आहे ही ना. एक प्रकारे नदी आहे. हा. पण ते त्यांनी तिथे हे बघ इथे लोक राहतात किती म्हणजे त्या बाहेरच्या बिल्डिंग आहेत ऍक्च्युली. त्या ज्या दिसतात त्या बाहेरच्या बिल्डिंग आहेत. पण ह्याच्या आतमध्ये लोक राहतात. हा आतमध्ये तर आपण तर बंगलो बघितलेस ना. जसं की ठाणे कारण हे लांबपर्यंत पसरलेलं आहे. इथे पिऊस. इकडे स्वतःच्या गाड्या अलाउड असतात. अरे ते तुला का हा अलाउड आहे. आहेत पण तुला पे करावं लागेल. पण पे आपल्याला करावं charges लागते. नाही 300 400 आपण मगाशी बघितलं ना. हे बघ इथे लिहिलेलं आहे कानेरी गुफा. कानेरी गुफा इकडेच आहे. सफारी तिकीट खिडकी आहे. सुगंधी उद्यान. गार्डन ऑफ फ्रेग्रन्स. मस्त वाटतंय ना एकदम. आपण ऍक्च्युली या साईडला जाऊया. मला हॉस्पिटल सारखं काहीतरी दिसतंय इथे. आता मी इथे पुढे ना असं हॉस्पिटल असं वाचलेलं म्हणून म्हटलं बघायला आली मी इकडे. इथे याच साईडला मी यासाठी आली आहे कारण की आहे का वाईल्ड लाईफ हॉस्पिटल. ओ वाईल्ड लाईफ वेव हॉस्पिटल ऐकलं होतं. वाईल्ड लाईफ हे बघ. हे बघ लाईव्ह जिवंत उदाहरण दिसतंय तुला. इथे लोक राहतात आणि लोकांची घरं जशी आपल्या गावामध्ये घरं असतात ना तशी जिथे आपल्याला गावामध्ये म्हणजे ह्या उद्यानामध्ये आपल्याला घरं पाहायला मिळत आहेत. मस्त एकदम कौलारू घरं आहेत छान छान. हे बघ मी जे हॉस्पिटल बोलते ते हे बघ.
बरोबर. वाईल्ड लाईफ हॉस्पिटल म्हणजे मला वाटतं प्राण्यांचं हॉस्पिटल असू शकतं ना. इथे सायकलिंग करायला पण भरपूर लोक येतात. ए कुठे चाललाय? कुठे चाललाय? थांब, कुठे राहता तुम्ही? नॅशनल पार्क मध्ये. इथेच राहता? कुठे आहे तुमचं घर? तिकडे कॅमेऱ्याच्या तिकडे. आतमध्ये घर आहे? मग तुमची शाळा कुठे आहे? तिकडे बापरे, इथे आतमध्ये शाळा पण आहे? नाव काय तुझं? आर्यन. मराठी आहे? आगरी आहे? अच्छा. इकडे आतमध्ये किती मुलं आहेत? शाळेमध्ये तुझ्या किती मुलं आहेत? आमच्या 55. 55 मुलं आहेत. मोठी शाळा आहे, हायस्कूल आहे. तू कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहेस? कितवीला आहेस तू? 5वीला आहेस? इंग्लिश मीडियम की मराठी? मराठी. ओके. आणि बाळा तू 6वी. 6वी मध्ये आहेस. इंग्लिश की मराठी? मराठी. तू दिसतो छोटा, हा दिसतो मोठा. मला वाटला मोठा आहे, तू छोटा आहेस. ठीक आहे. मग इथे स्कूल आहे. आणि तुम्ही कनेरी कुठे आलं मग? इकडे आमचा पाडा आहे ना, त्याच्यावरती आलं. पाड्याला येऊ शकतो तुमच्या? खरं? वाघ नाही येणार ना? अच्छा, नेक्स्ट टाइम परत भेटलास की जाऊया आपण, है ना? बाय. गायस, आता आपण जे बोलत होतो ना, सिरियसली ते आता खरं झाल्यासारखं वाटतंय. कारण की आता आम्हाला त्या मुलांनी सांगितलं इकडे शाळा सुद्धा आहे, जे की आम्ही कधीच इमॅजिन केलं नव्हतं की ह्याच्यामध्ये शाळा पण असू शकते इथे. आणि ते बोलले की इथे वरती शाळा आहे. हे बघा, पूर्ण गावासारखं लाईफ वाटतंय ना इथे. हरण पण आहे ताई ते. कुठे? ए, अरे हे बाई चाललंय बबली, हे बाई चाललंय गाईच, हे चाललंय. तिकडून दाखव, तिकडून दाखव. हे बघ, ते हरिण पण चाललंय. हा. चल, हरिण पण चाललंय. साले सगळे पळाले. आम्हाला बघून सगळे पळालेत. कुठे गेले ते? हे बाई ह्या झाडाच्या आडोशाला आहे. एक दगड मार चांगलाच.